हेलो दोस्तों, जैसे आपको पता है कि हमूराबी टैबलेट आज है जालना में, एक्सप्लोरिंग डिस्ट्रिक्ट रोड्स ऑफ महाराष्ट्र। अभी इसी सिलसिले में मैं एडवोकेट बनकर सर उनके साथ हूँ और उनसे हम थोड़ी जानकारी लेंगे कि लैंड एक्विजिशन एक्ट की जो केसेस है वो कैसी चलती है, और साथ में सर और भी बहुत कुछ सोशल प्रोग्राम्स करते हैं, उसके बारे में भी जानकारी लेंगे। तो बनकर सर, आपका बहुत बहुत स्वागत है कि आपने हमें मौका दिया और आपका समय दिया। सर, ये यहाँ पे लैंड एक्विजिशन केस कैसे होते हैं, क्या होते हैं और क्या हो रहा है, इसके बारे में कुछ आप बताइए हमें। कोई बात नहीं सर। सर, पहले तो हम आपको एक रिक्वेस्ट करते हैं कि हम मराठी में बात कर सकते हैं क्या? कीजिए ना आप। क्योंकि हम अच्छी तरह से मराठी में बात करने के बाद हम आपके बात से सहमत हो। हिंदी में हमें जो प्रोनाउंसिएशन है वो हमारा इतना क्लियर नहीं है। आप बोलिए, मराठी में बोलिए। कोई बात नहीं सर। तुमचा प्रश्न आता मला डबल विचारा। आप फिर से हाँ, क्वेश्चन कीजिए मुझे। मेरा क्वेश्चन ये था कि लैंड एक्विजिशन एक्ट, इसके अंदर यहाँ पे कितने केसेस हैं, वो कैसे चलते हैं, कहाँ चलते हैं, उनकी पेंडेंसी क्या है, पूरा एक ओवरऑल हमें आपसे जानकारी चाहिए। सर, लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये हा मुळातच ॲक्ट 1894चा ॲक्ट आहे. मुळात आपला त्यावेळेस ब्रिटिश अंमलाखाली, आपला भारत ब्रिटिश अंमलाखाली होता. त्यानंतरला याच्यामध्ये थोड्या बहुत प्रक्रिया चेंज झाल्यात, अमेंडमेंट झाल्यात. परंतु जवळपास 2013ला नवीन कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटने आणला. तोपर्यंत त्यात क्वचित मायनर अशा चेंजिंग झालेल्या होत्या. परंतु तो शेतकऱ्यांना तो मारकच होता. कारण तो जो कायदा होता जुना 1894चा, हा कायदा ब्रिटिश सत्तेखाली आपला भारत असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो तयार केलेला होता. कारण यांना शेतकऱ्याचा पाहिजे असा एवढा फायदा होत नव्हता. त्यामुळं हा जो ॲक्ट आहे याच्यामध्ये एवढ्या बारीक बारीक म्हणजे टर्म अँड कंडिशन आहे की ते शेतकऱ्यांना ते फुलफिल करणं शक्य नव्हत्या. किंवा त्यावेळेचा जो शेतकरी होता तो एवढा अवेअरनेस नव्हता. कायदासुद्धा त्यांना एवढा मालूमात नव्हता आणि निरक्षरता प्रमाण खूप जास्त होतं. 1854चं जर उदाहरण जर घेतलं तर आपण, त्यानंतर आता 19व्या शतकातला जो काही शेतकरी वर्ग आहे हा थोडंसं अवेअरनेस आला त्या कायद्याच्या संदर्भात. परंतु पाहिजे असा फायदा शेतकऱ्यांना तोपर्यंत झाला नाही. म्हणून वेगवेगळ्या राज्यात या कायद्यानुसार या कायद्याच्या विरोधात आंदोलनं भारतामध्ये उभे राहिली. आणि त्या आंदोलनाचं एक फळ म्हणून 2013ला सेंट्रलना एक नवीन कायदा जो 4 पट 5 पट शेतकऱ्यांना मावेजे द्यावा या संदर्भातला कायद्याची निर्मिती झाली. आणि त्या संदर्भात आता शेतकऱ्यांना त्या कायद्यामुळं चांगले दिवस यायला लागलेत. आता तुमचा प्रश्न आहे की इथली सिस्टीम कशी आहे. त्या कायद्याची जी सिस्टीम होती, ज्यावेळेस 2005-06च्या दरम्यान आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि आजही ती प्रॅक्टिस करतोय त्या कायद्याला धरून, त्यावेळेस 40-42 दिवसाच्या आत मावेजा कंपेन्सेशन घेतल्याच्या नंतरला शेतकऱ्यांनी कंपेन्सेशन घेतलं. त्याच्यानंतर त्याला 42 दिवसाचं एक लिमिटेशन होतं. त्या 42 दिवसाच्या आत त्यांनी कलेक्टरला ती फाईल दाखल केली पाहिजे की प्रस्तुतच्या नाराजीने आम्हाला दावा दाखल करायचा. त्याला कलम 18 खाली आपण दावा म्हणतो. त्यांनी कलम 11चा निवाडा त्यांनी पारित करायचा आणि इन्हॅन्स कंपेन्सेशन म्हणून कलम 18 खाली आपण कलेक्टरला ते आपला अर्ज दाखल करायचा आणि कलेक्टर सेम तो दावा, ते प्रकरण आपलं सिनियर डिव्हिजनला म्हणजे इकडं कोर्टला तर पाठवतं आहे आणि कोर्टला मग साक्षी पुरावे वगैरे वगैरे हे होऊन. परंतु या प्रक्रियेमध्ये खूप वेळ चालला जातो. वेळ तर जातो आणि शेतकऱ्याला खरेदी खतानुसार त्याचे एव्हिडन्स प्रूव्ह करावं लागतात कोर्टमध्ये. एव्हिडन्स प्रूव्ह झाल्याच्या नंतरला त्याला ते पेमेंट मिळतं. परंतु पेमेंट मिळत असताना बी खूप अडीअडचणी त्याच्यामधला काळ जातो. जो डिले आहे जवळपास 10-10, 11-11 वर्ष या प्रक्रियेला डिले लागतो या प्रक्रियेला. आणि ये आता तुम्ही इस पर्टिकुलर लॉ में आप प्रैक्टिस कर रहे हो, तो जो कंपेंसेशन हमारे एग्रीकल्चरिस्ट को मिलता है, क्या वो सही यूज़ होता है या कुछ उसका अलग मतलब प्रॉब्लम हो जाता है बाद में एक्सेस पैसा आने से?
जो एकदम से पैसा आता है किसी के पास भी फट करके, तो वेदर इट इज़ यूज्ड इन अ प्रॉपर वे, इट गोज इन इन्वेस्टमेंट और इट गोज जस्ट लाइक वेस्ट. मतलब आपको एक, सिन्स यू आर देअर इसलिए पूछा मैंने आपको. तुमचा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, किंवा शेतकऱ्यांनी या पैशाचा फायदा होतो किंवा नाही. तर या बाबतीत मी जवळपास या महाराष्ट्राच्या 7 ते 8 जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. तुमचं जालना असन, बुलढाणा असन, वाशिम असल, यवतमाळ, भंडारा, नागपूर, म्हणजे गोशीखुर्द, जे आपल्याला इंद्रासागर वगैरे म्हणतात आपण सध्या त्याला, तिथपर्यंत मी लँड ॲक्विजिशनच्या केसेस करतो. यामध्ये मधल्या काळात काय झालं की ज्यावेळेस कंपेन्सेशनचा पैसा शेतकऱ्याकडे जातो त्यावेळेस टिकवण्याची क्षमता त्या विचाराकडे माणसाकडे नसते. म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व जे म्हणून आपण बघतोय समाजाकडं, की त्यावेळेस आलेला पैसा, मुबलक प्रमाणात आलेला पैसा त्याच्याकडनं वेगवेगळ्या स्वरूपात चालला जातो. त्यांनी जर त्याची शेती म्हणजे भूसंपादित होती, त्यांनी जर तो पैसा जर शेतीमध्ये जर गुंतवला तर त्याला चांगले दिवस येऊ शकते. परंतु तो शेतीत न गुंतवता त्याचा मुलगा, सूनबाई, त्याचे आई वडील मग वेगवेगळ्या दिशेनं ट्रॅक्टर घे, मोटरसायकल घे, धाबा टाक, या पद्धतीचं मी खूप जिल्ह्यात काही लोक बघितले. तर त्यानंतरला त्यांची परिस्थिती बिकट आहे. परंतु जे जुने माणसं होते की जे धोतर टोपी पटक्यावाले, ज्यांनी मेहनत करून त्यांच्या बापदाद्याकडनं जमीन विकत घेतली किंवा मेहनत करून जमीन उभी केली, त्यांनी तो आलेला पैसा शेतीत गुंतवला. ओके. पण जे अचानक आलेले लोक या मार्केटमध्ये, त्यांनी तो पैसा शेतीत गुंतवला नाही. त्यांनी धाबे, वेअरहाऊस, म्हणजे बिअर बार, वेगवेगळ्या हॉटेल्स, अशा प्रमाणात तो पैसा गुंतवला जे की त्यांना त्या धंद्याविषयी नॉलेज नाही. आणि तिथं त्यांनी गॅप खाल्ला, तिथं त्यांनी अडचण निर्माण झाली, तिथं तो शेतकरी कमी झाला. जिथं जिथं पुनर्वसन केलं आहे गव्हर्नमेंटने, म्हणजे या महाराष्ट्रात जिथं जिथं पुनर्वसन केंद्र केलं या संपादित लोकांचं, ते आजही देशोधडीला लागलेले आहे. कारण पैसा दिला त्यांना, पण तुम्ही त्यांना अवेअर नाही केलं. एका साईडनं तुम्ही पैसा देताना त्यांना अवेअर करायला पाहिजे होतं की तुम्ही काय केलं पाहिजे. याचं, या पैशाचं तुम्ही जे आम्ही इन्स्टॉलमेंटना तुम्हाला पेमेंट दिलं, पण त्याचं युटिलायझेशन तुम्ही कसं केलं पाहिजे, हे सरकारचं उत्तरदायित्व होतं की यांना आपण अवेअर करा. त्यावेळेस तो पैसा चांगल्या ठिकाणी जाईल आणि त्यावेळेसच त्याची प्रगती म्हणजे देशाची, त्याची प्रगती कुटुंबाची म्हणजे त्या जिल्ह्याची, जिल्ह्याची म्हणजे राज्याची, राज्याची म्हणजे राष्ट्राची. तिथं सरकार कमी पडलं त्यांना अवेअर करण्यास, आणि तो पैसा चुकीच्या पद्धतीनं त्यांच्याकडनं गेला. सर, अभी आपने ये जो बोला, इससे एक सवाल मेरे दिमाग में आया कि जैसे मल्टीनेशनल कंपनियां होती हैं, उनके जब एम्प्लॉयज़ रिटायर होते हैं और काफ़ी बड़ी रकम उनको पीएफ ग्रेजुटी में मिलती है, तो दे हैव क्रिएटेड वन इन्वेस्टमेंट कंसल्टेंसी डिपार्टमेंट. तो वही लोग उनको बोलते हैं कि आप ये पैसे को कहाँ कहाँ लगाओ तो आपको मंथली इतना आएगा. तो आपको ऐसा लगता है कि जब गवर्नमेंट पैसा दे रही है, अच्छा, तो दे शुड ऑल्सो गिव कंसल्टेंसी टू देम के पुट दिस इन प्रॉपर मैनर. इन्वेस्टमेंट में मतलब आप खेती में डालो तो बढ़िया. अब खेती में किसी की नहीं इच्छा है कि नहीं भाई मैं तो मुंबई नौकरी करता हूँ, अभी मैं कहाँ इधर हल चलाऊंगा. तो ऐसा आपको लगता है कि कुछ ऐसा होना चाहिए कि गवर्नमेंट उनको बोले की इन्व्हेस्टमेंट कहाँ करो. बिलकुल व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत ती गोष्ट अवेअर होत नाही शेतकरी, तोपर्यंत यांच्या अडीअडचणी, यांचा प्रॉब्लेम खूपच आणखी क्रिएट होणार. आता तुम्हाला मी सांगतो की इकडं ते पैसे आले म्हणजे पैसे वेचणारे माणसं सोबत आले. आज मी श्रीमंत होणार, मला मिळणार 1 कोटी रुपये जर मला मिळणार असले तर माझ्यासोबत वाईट वृत्तीचे सुद्धा लोक माझ्यासोबत येणार. सही आहे, बिलकुल. आणि ते मला बरोबर त्या टँगलहून बाजू सारखं नेणार. त्याच्यामुळे मी तिथला अवेअर असलो पाहिजे, मला तिथलं नॉलेज असलं पाहिजे. पैसा मिळतो पण पैशाचा 1 रुपयाचा 2 रुपये करता आला पाहिजे, किंवा तो पैसा घेण्यापेक्षा पैसा पुनरुज्जीवन करणं, त्याचं म्हणजे त्याला याच्यात आपण डबल म्हणतो, त्याचं पुनर्जीवन करता आलं पाहिजे पैशाचं. आणि ते सरकारचं उत्तरदायित्व कमी पडलंच. थोड़ा कंसल्टेंसी उन्होंने देना चाहिए कि आप यहाँ डालो वहाँ डालो.
आता केबीसी सारखे तुमच्या आता पश्चिम महाराष्ट्रात मला माहीत नाही, पण मराठवाड्यात केबीसी सारखी एक संघटना निर्माण आली होती मधल्या काळामध्ये. फ्रॉड संघटना सगळी, दाम दुप्पट करून देतो. शेतकऱ्यांना सांगितलं 1 रुपया द्या, 2 रुपये तुम्हाला पुढल्या आठवड्यात देतो, 1 लाख रुपये भरा, 2 लाख रुपये. हे लोक त्यात गेलेत ना. करोडो रुपयाचा आमच्या मराठवाड्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झाला, या केबीसीमध्ये. काय झालं केबीसीचं पुढं, नंतर हेच लोक भूसंपादित लोक होते तिथं, करोडो रुपये, आणि चांगले चांगले लोक, वेल एज्युकेटेड लोक सुद्धा त्यात गेलेत मोहाच्या पायी लागून, की 2 लाखाचे 4 लाख मिळते, 4 लाखाचे 8 लाख मिळते. आणि आज ते सेशन कोर्टला, हायकोर्टला केसेस पेंडिंग आहे क्रिमिनल, त्या काय होत नाही, लुटणारे लुटून गेलेत. सही आहे. परंतु जी परिस्थिती, त्याच्यासाठी अवेअर होणं, जनतेला पैशाचा पुनरुज्जीवन करणं, त्याच्यासाठी अवेअर होणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे पैसे के साथ उन्होंने कैसे उसका इन्वेस्ट पकड़ने का ये भी कहना चाहिए. सर हमें जानकारी है कि आप बहुत सारा कुछ सोशल वर्क भी करते हो, जो हर वकील का एक अविभाज्य अंग है. वकील तो बरसों से सोसाइटी के लिए काम करते हैं, तो आप भी बहुत अच्छा काम कर रहे हो, तो जरा उसके बारे में कुछ बताइए हमको. मुळात वकील जो असतो त्याची नाडी ही त्याच्या जनतेशी गुंतलेली असली पाहिजे. मुळात आम्ही ग्रामीण भागातून वकील मंडळी आलो, तर आमचा ग्रामीण जो पिंड आहे हा त्या मातीशी निगडीत आहे. आमचा पिंड आम्ही सोडला नाही पाहिजे. आता तुमच्या मुंबई, दिल्ली, पुण्याची हायली जे लँग्वेज आहे, त्या लँग्वेजमध्ये आम्ही कन्फ्यूज होतो. त्या लँग्वेजमध्ये आम्ही न्याय देऊ शकत नाही, पण आमच्या लँग्वेजमध्ये आम्ही चांगल्या व्यक्तीला बी, सर्वसामान्य व्यक्तीला बी न्याय देऊ शकतो. कारण आमच्याकडे येणारा जो बहुतसा जो वर्ग आहे तो शेतकरी माणसं आहेत. सर्वसामान्य या राष्ट्राला उभं करण्यासाठी जी शेतकरी माणसं असतात, म्हणतात की काळ्या ढगात, काळ्या मातीत आणि राबणाऱ्या मनगटात राष्ट्राची खरी संपत्ती दडलेली आहे. जे राबणारं मनगट आहे ते कुठं आहे, ग्रामीण भागात आहे. तर ते खरं महत्त्वाचं, कारण त्याला न्याय देण्यासाठीच आपण उभं राहिलो पाहिजे खरं. कारण वेल एज्युकेटेड लोकांना त्यांचं माहिती आहे, त्यांचे जवळपास 50-60% प्रश्न ते त्यांच्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतात, या लोकांचे नाही. त्याच्यामुळे त्या लोकांचा प्रश्न घेऊन आम्ही निर्माण झालेलो आहे, आम्ही उभं राहिलेलो आहे. त्या लोकांचा प्रश्न घेऊन, या दलिताचा, शोषिताचा, पीडिताचा, शेतकऱ्याचा, कामगाराचा प्रश्न घेऊन आम्ही वकालत करतो. मग आम्हाला त्यांच्या भाषेत बोलणं न्यायदानासमोर ते आलं पाहिजे. त्यांच्या जी नाळ आहे ती आम्हाला ओळखता आली पाहिजे. त्याचं जी दुःखाची जी तिमीर आहे ते जर ओळखलं तो खरा वकील. जर मी त्याला, तो आला माझ्याकडं रडत दुखत आणि मी त्याला इंग्लिश झाडत बसलो, तर तो माझ्याकडे येणार नाही साहेब. मी त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये नाही बोललो तर तो मला जवळ आपलंसं करणार नाही. मला त्याची लँग्वेज बोलता आली पाहिजे, मला त्याच्या मातीतली लँग्वेज बोलता आली पाहिजे, त्याची मातृभाषा बोलता आली पाहिजे. त्यावेळेस त्याला वाटतं आपला माणूस आहे. आता अशा पद्धतीचं ना आम्हाला हे सोशल वर्क. आता सोशल वर्क म्हणजे वकिलाचा हा अविभाज्य घटक आहे, वकिलाचा अविभाज्य अंग आहे सोशल वर्क. कारण वकील तोच की जो समाजाची नाडी ओळखतो. बरोबर. जसं रोग्याची नाडी डॉक्टरला ओळखता आली पाहिजे, तशी समाजाची नाडी वकिलाला ओळखता आली पाहिजे. कुठला समाज कुठल्या अँगलला आपल्याकडे बघतोय, त्याला जर त्याची हे क्लिअर करता आलं तर तो समाज आणि तो वकील या दोन्ही गोष्टी मोठ्या होऊ शकतात. सर आप कुछ लेक्चर्स लेते हैं, या आपकी ये बहुत बड़ी लाइब्रेरी है जो इसमें काफ़ी सारे बच्चे पढ़ते हैं, तो उसके बारे में कुछ बताइए. हां सर, विषय असा होता की आम्ही ग्रामीण भागातून आलेले माणसं, आमचे आईवडील इजेसच्या कामावर गेलेले माणसं. इजेस म्हणजे जे सामाजिक वनीकरण वगैरे जे खातं असतात ना गव्हर्नमेंटच्या, नाले वगैरे, CCT वगैरे, खोदकाम, खोलीकरण वगैरे करायचं, आम्ही रोजमजुरीने काम करणारे लोक होतो. आईवडिलाची गरिबी असताना त्यांनी सांगितलं की आपली गरिबी आहे, याला चेंज कुठंतरी करायचं, म्हणून त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. आणि आमच्यात मुळातच अन्यायाविरुद्ध लढण्याची एक तिमीर ग्रामीण भागातून तयार झाली. मग आम्ही वकिलीचं शिक्षण घेतलं. पण हे करत असताना असं वाटलं की आपल्याला MPSC UPSC काय चीज हे नंतरला आम्हाला ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतरला कळालं. कारण आम्ही ग्रामीण भागातलं त्यावेळेस 2001 म्हणजे 92-95 ते 2000पर्यंत ग्रामीण भागात हे काही वारं पोहोचलं नव्हतं MPSCचं वगैरे.
कॅम्पिटेटिव्ह एक्झामचं. परंतु नंतरला ज्यावेळेस आमचं शिक्षण वगैरे झालं त्यावेळेस वाटत जाय की आपण या कॅम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उतरला पाहिजे होतं. परंतु वेळ खूप निघून गेला, कारण ग्रामीण भागामध्ये हे एज्युकेशन नाही आहे. त्यावेळेस वाटलं की आपला तर वेळ निघून गेला, आपल्याला ती आता संधी येऊ शकत नाही, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी त्या कॅम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांनी प्रेरित होऊन त्या स्वप्नांनी एक कॅम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी बी सरकार नावाची अकॅडमी माझी चालू केली. आणि तिच्यामध्ये आजही 150-200 मुलं एज्युकेशन MPSCचं एज्युकेशन घेतात. लायब्ररी आहे तिथं आम्ही जवळपास एक दरवर्षी जवळपास 10 ते 15 मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण आम्ही स्वतः करतो. की जे गोरगरीब आजही माझे जवळपास 22 पोलीस लोक माझ्या अकॅडमीतले लागलेले आणि 17 PSI आहे सध्याही. त्या 22 लोकांकडनं मी ₹1 म्हणजे जे गोरगरीब आहे त्यांच्याकडनं आम्ही पैसा घेत नाही. त्यांना माझ्याकडं राहण्यासाठी एक रूमसुद्धा फ्री ऑफमध्ये आहे. फक्त त्यांनी काय करायचं, त्यांनी त्यांचं आमच्या लायब्ररीमध्ये स्वच्छता ठेवायची आणि त्याच्यावर एक कंट्रोलर ठेवायचं वरती. त्यासाठी ते विद्यार्थी आजही सर्वसामान्य गोरगरिबाच्या लोकांची फीज वगैरे सगळं आम्ही भरतो आणि रूमही त्यांना फुकट देतो. तुम्ही जा, तुम्ही आयुष्यात मोठं व्हा आणि तुम्ही सुद्धा कोणाला तरी चांगलं काम करा. एक सामाजिक उत्तरदायित्व आपल्यावर जे आहे, आम्ही जसं तुम्हाला करतो तसं तुम्ही सुद्धा, आम्हाला तीच अपेक्षा आहे, तसं तुम्ही सुद्धा गोरगरिबाच्या मुलाचं शिक्षण 2 पैसे लावून करा पुढं भवितव्यात. ही एक आमची आशा आम्ही त्यांच्याकडनं हे करून घेतो. सर, अभी आपका धन्यवाद तो करूँगा ही, लेकिन शायद आपके वजह से काफ़ी सारे लोगों को ये एक मोटिवेशन भी होगा. और जैसे आपने बिल्कुल सही बताया कि एडवोकेट इज़ ऑलवेज रिलेटेड टू सोशल, और आप जो कार्य कर रहे हैं वो बहुत ही अच्छा कार्य कर रहे हैं. तो उसके लिए हमारी तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं, और आपने आपका हमें समय दिया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू.